आपकी अदालतमध्ये म्युझिक डायरेक्टर पप्पी लहरी यांच्यावर आरोप आहे की यांच्या गाण्यामध्ये अर्थपूर्णता कमी आणि स्टाईल जास्त असते. बपिदा, त्या काळाची गोष्ट आहे जेव्हा तुम्ही आप जैसा कोई, मेरी जिंदगी में आए हे गाणं होतं. त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा रिदम होता आणि लोक म्हणायचे की बप्पीदा जी गाणी बनवतात किंवा जे बाकी म्युझिक डायरेक्टर त्यावेळी गाणी बनवत होते त्यामध्ये गोंगाट जास्त असायचा, मेलोडी कमी असायची. नाही, गोंगाट आजकाल जास्त असतो. माझी जेवढी काही मेलडी डिस्को गाणी आहेत, जसं छोरो छोरो मेरी राहें मेरी बाहें आ, ये है प्यार की हथकड़ी, डिस्को स्टेशन डिस्को. हे जे गाणं होतं ते खूपच छान मेलडी होती. इतकं मोठं हिट होतं डिस्को. मी एक कायम व्हॉइसला अप ठेवायचो. जसं माझं गाणं होतं रातें बाकी बातें बाकी होना है जो हो जाने दो. तर हे काय आहे, हे सगळं मी आप जैसा कोई जेव्हा आलं होतं त्यावेळी एक इन्स्ट्रुमेंट यूज झालं होतं. मी आणि बिट्टूने एकत्रच आम्ही दोघं प्रॅक्टिकल डिस्को म्युझिक मी घेऊन आलो होतो सुरक्षा पिक्चरमध्ये, मिथुन चक्रवर्तीच्या. खूप मोठे हिट होतं ज्यामध्ये मौसम है गाने का. हे गाणं होतं. तुम्ही इन्स्पिरेशन घेतलं हॉलिवूडच्या गाण्यांमधून, तिथल्या म्युझिक डायरेक्टरकडून, तिथल्या म्युझिकमधून, पण जेव्हा त्यांनी तुमच्या म्युझिकमधून इन्स्पिरेशन घेतलं तेव्हा तुम्ही डायरेक्ट केस केली. हे बघा, मी तुम्ही जेवढी काही गाणी ऐकवली, दाखवली, आरोप लावलेत, त्यामध्ये कुठलेच करेक्ट नोट, करेक्ट ते इन्स्ट्रुमेंट मी नाही यूज केलं. जे माझं, मी जेव्हा केस केली होती हॉलिवूडच्या गाण्यावर, कलियों का चमन जब बनता है थोड़ा रेशम लगता है. ज्योती पिक्चर होता प्रमोद चक्रवर्तीजींचा, जितेंद्रजी आणि हेमाजी होते. तर ते गाणं लताजींनी गायलं होतं आणि सेम ट्रॅक, सेम माझं जे मेहबूबचं रेकॉर्डिंग त्यांनी यूज केलं होतं, जे ॲडिक्टिव्ह त्या अल्बममध्ये, डॉक्टर ड्रेचा जो अल्बम होता. तर तेव्हा मला काय वाटलं, जे ओरिजिनल ट्रॅक, हे बघा कुठूनही मी इन्स्पायर होऊ शकतो. जिमी जिमी आजा आजाची नोट मी फिरवली, बट आय कॅन टेक देअर ओरिजिनल ट्रॅक. पण तुम्ही तर त्यांच्या मागेच लागला होता. तुम्ही 1.5 वर्षांपर्यंत तिथल्या कोर्टामध्ये तुम्ही केस लढत राहिलात आणि लोक म्हणायचे चोराच्या उलट्या बोंबा. नाही नाही हे खूप भारतातील लोक जे माझ्या अगेन्स्ट आहेत ते नक्कीच बोलले असतील, परंतु जास्त करून जी पब्लिक प्रेम करते आणि पब्लिकला वाटलं की बप्पीदा केवळ बप्पीदासाठी नाही गेले, हिंदुस्तानसाठी गेलो. हे हिंदुस्तानचं गाणं नंबर 1, नंबर 3 वर अमेरिकामध्ये वाजलं. यामध्ये म्युझिक डिरेक्टरचं नाव नाही दिलं. तर ही जी केस जी झाली होती, जी मी अदालतमध्ये गेलो होतो, हे बप्पी लहरीसाठी नाही, सगळ्या हिंदुस्थानासाठी, संपूर्ण हिंदुस्थानासाठी मी गेलो होतो. हा विजय आहे की माझं नाव दिलं, तिथे लिहिलं ओरिजिनल कंपोज बाय बप्पी लहरी. अजूनसुद्धा सेटलमेंट बाकी आहे, परंतु माझी इच्छा आहे जेव्हा कधी येईल, हे मनापासून मी बोललो, हा सर्वांचा विजय आहे, हिंदुस्थानचा विजय. परंतु आजकालचे जे लोक आहेत त्यांचं तुम्ही काय कराल? तुमची जी 20 वर्षांपूर्वीची गाणी आहेत ती आम्ही ऐकतो, आजकालच्या सिनेमांमध्ये त्यापासून इन्स्पायर होऊन गाणी बनवत आहेत. हे बघा, ही गोष्ट होते. जसं तुम दिल की धडकन हो, धर्मेश दर्शनजींच्या सिनेमातलं गाणं. हे बघा, ही गोष्ट बघा, तुम्ही जी इतकी गाणी तुम्ही सांगितली, कॉपी कॅट वगैरे जी गाणी, आता माझं गाणं आलं होतं, सांसों से नहीं कदमों से नहीं मोहब्बत से चलती है दुनिया. तर आता तुम दिल की धडकन हो. हे गाणं जे आहे, कसं वाटलं जेव्हा करण जोहरच्या कुछ कुछ होता है सारख्या मोठ्या सिनेमामध्ये तुमच्या म्युझिक पासून इन्स्पिरेशन घेतलं? थोड्याशा नोट एकसारख्या होत्या. जाना कहाँ है प्यार यहाँ गए दरा डा 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 कुछ कुछ होता है. तर हे काय आहे, मी नेहमीच सांगतो, जे काही नोट्स गाणी बनवताना त्यावेळी आम्ही लोक जेव्हा लहान होतो तेव्हा मी सलीलदाला फॉलो करायचो, SD बर्मन साहेबांना फॉलो करायचो. असू शकतं आजकालचे संगीतकार लोक जे नवीन किंवा आमचे ज्युनियर असतील, आजकाल खूप नाव कमवत आहेत, हिट गाणी देत आहेत,
थोडं इन्स्पिरेशन जर माझ्याकडून घेतलं, पंचमदाकडून घेतलं, लक्ष्मीकांत पॅरेलालकडनं घेतलं, चांगलं आहे. आफ्टर ऑल आम्ही लोकांनी जे दिलंय त्याचं थोडं एक्सटेंडेड चालू शकतं. आणखी एक उदाहरण माझ्याकडे आहे मोहब्बतेचं, हमको हमी से चुरा लो. हो, असे तर भरपूर आहेत, परंतु मी कुणावर आरोप करायचं नाहीत. मला तुम्ही सांगत आहात, मी नक्कीच हे कधी झालं असेल आणि हे सुद्धा ते- जरा तुम्ही पब्लिकला सांगून टाका कुठून उचललं हे. नाही उचललंय, म्हणजे एक माझी थीम इन्स्पायर केलंय. इन्स्पायर. करेक्ट. हे गाणं या गाण्यावर जे माझं म्युझिक होतं, आना जाना लगा रहेगा, दुख जाएगा सुख आएगा, करेगा जो भी भलाई के काम, उसका ही नाम रह जाएगा. हे गाणं होतं, परंतु यामध्ये माझं एक थीम म्युझिक होतं गाण्यामध्ये. तारा री रा 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 रा, तारी रा 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 रा. हे जे गाणं होतं, हे जे म्युझिक होतं, माझं संपूर्ण सिनेमामध्ये होतं. अमिताभ बच्चनजी होते, कमल हसनजी होते. तर थीम गाणं असेल, हे जे गाणं तुम्ही म्हणालात मोहब्बतेचं, जवळपास सारखे आहेत, इन्स्पिरेशन आहे. परंतु मी खूप आनंदी आहे, जी नेक्स्ट जनरेशन आम्हा लोकांना फॉलो करतायत, लक्ष्मीजींचं, आरडीजींचं माझ्या गाण्यापासून इन्स्पायर होऊन गाणं बनवताय. आय एम व्हेरी हॅपी. माझा त्यांच्यावर कुठलाच आरोप नाहीये. जनतेला विचारूया की जनतेला कसं वाटतं जेव्हा एकमेकांची गाणी कॉपी होतात. लोकांना काय विचारायचं याविषयी? जसं की तुम्ही सांगत आहात लहानपणापासून इन्स्पिरेशन, तर इन्स्पिरेशन घेणं खूप चांगली गोष्ट आहे. परंतु आज तुम्ही संगीत कॉपी करत आहात, उद्या गाणी कॉपी होतील आणि मग हॉलिवूडची गाणी पूर्णपणे इकडे येतील. तर मग असं असताना भारतात आपल्या संगीताची काय ओळख राहील? आधी तर आता बॉलिवूडमध्ये हॉलिवूडची स्टोरी कॉपी करणे बंद करा. तिकडे जो सिनेमा हिट होतो तोच सिनेमा इकडे बनतो, ते आधी बंद करा. आणि गाणी ओरिजिनल स्क्रिप्ट असलं पाहिजे. मला असं वाटतं मनापासून, हिंदुस्थानमध्ये असा सिनेमा बनवावा, असा विषय यावा, प्रत्येक म्युझिक डिरेक्टरने संपूर्ण हिंदुस्थानी म्युझिक बघावा. जेव्हा तुमची गाणी हिट होत होती, तुम्ही मोठे म्युझिक डायरेक्टर होता, त्यावेळी तुम्ही काय इन्स्पिरेशन घेतलं आम्हाला माहित नाही, परंतु तुम्ही डबल मिनिंग वाली गाणी बनवली. खूप बनवली. खूप बनवलीत ना? हो. लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता, आणि थोडंसं डबल मिनिंग गाणं झालं होतं. मला सुद्धा आवडलं नव्हतं, परंतु गाणं खूप मोठं हिट झालं होतं. गुटूर गुटूर. चढ़ गए ऊपर रे अटरिया पे लोटन कबूतर रे. खूप मोठं हिट झालं होतं गाणं. त्यावेळी माहित नाही, काहीतरी डबल मिनिंगचं गाणं एक काळ येतो, कायम मी पाहिलाय. मी 32 वर्षांपासून काम करतोय. कधी कधी चेंजेस येतात. जसं हे जे सरकारी लोर खटिया जे गाणं आहे, हे ओरिजिनल गाणं होतं. एक भोजपुरी सॉन्ग आहे जे सुरिनाममध्ये खूप मोठं आधी हिट तुम्ही ते होतं. गुटूर गुटूरवाला आधी जनतेला सांगा कुठलं गाणं आहे. मी 2-3 गाणी ऐकवतो जी डबल मिनिंग आहेत. एक आंख मारू तो पर्दा हट जाए, दूजी आंख मारू कलेजा कट जाए, दोनों आंखें मारो तो छोरी पट जाए, छोरी पट जाए. त्याच्यानंतर हे गाणं सुद्धा थोडं डबल मिनिंग होतं. आणि नंतर खूप चाललं हे गाणं खूप. त्यानंतर एक गाणं होतं, झोपड़ी में चार पाई, मानुस बिना रोए परे, प्यार का कर ले हंगामा, निकल न जाए ये सुहानी घड़ी, झोपड़ी में चार पाई. मवालीमध्ये होतं. मग तुम्ही जे बोललात, अरे चढ़ गया ऊपर रे अटरिया पे लोटन कबूतर रे, अरे पंछी दीवाना पाए जहाँ दाना, आयोगी उड़ मुड़ के अटरिया पे होए, अटरिया पे होए, अटरिया पे लोटन कबूतर रे.
अरे गुटुर 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 हाय हाय गुटुर गुटुर. मग तुम्हाला नंतर वाटलं का की तुम्ही चूक केली अशा प्रकारची गाणी म्हणून? माहित नाही, त्यावेळी जसं चोली के पिछे गाणं आलं हम्म. त्या वेळापासून ही सगळी अशा टाईपची गाणी यायला सुरुवात झाली. चोली के पिछेच्या आय थिंक 6 महिन्यानंतर हे गुटुर गुटुर गाणं आलं. तर प्रोड्युसर येऊन बोलला, बप्पीजी असं गाणं बनवून द्या मला. तर आय डेंट लाईक धिस सॉन्ग, दिस टाईप ऑफ वर्डिंग. कारण हिंदी वर्ड्स अंजानजी असं खूप करायचे. बप्पी असं गाणं नको बनवस. तर बट हे बघा, डबल मिनिंग गाणं जास्त दिवस चालत नाहीत. तो 6 महिने 8 महिन्यांचा एक टाईम होता. त्यानंतर मग तो काळ निघून गेला. पण आजकाल जी रिमिक्स येत आहेत बप्पीदा, ते पुन्हा त्या गाण्यांमध्ये सुद्धा डबलच्या ऐवजी ट्रिपल मिनिंग त्यामधून काढतायत. ही तर खरी गोष्ट आहे. रिमिक्स गाणं वाईट नाहीये. रिमिक्सचा जो व्हिडिओ असतो ना, तो व्हिडिओ मला माहित नाही, थोडासा तुमच्या वेळी जे म्युझिक वाजायचं ते कानाला खूप छान वाटायचं आणि आज जे म्युझिक आहे ते डोळ्यांना खूप छान वाटतं. तर यामध्ये आता तुम्ही कुठे टिकू शकता या स्थितीमध्ये? नाही. गोष्ट अशी आहे, गाणं बघतात, गाणं ऐकत नाहीत. आज जोपर्यंत तुम्ही टीव्ही लावाल, नेहमी 10 वेळा गाणं पाहिल्यानंतर गाणं हिट होतं. आणि तुम्ही सुद्धा एखादा अल्बम बनवला, दिवसात 50 वेळा प्ले करायला लावा, पण त्यांना स्वतःचा पैसा खर्च करून. तुम्ही सुद्धा हिट व्हा. पण त्यांना कपडे कमी घालावे लागतील. नाही 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 नाही, परंतु सिंगर बनण्यासाठी त्यांना कपडे नाही घालावे लागतील. सिंगर्स तर काही सूट वगैरे घालून काही नवीन स्टाईल घेऊ शकता. जशी माझी चैन आहे, कुणाची तरी टोपी असेल, कुणाचा ब्रेसलेट असेल, कुठली एखादी स्टाईल घ्या, नवीन स्टाईल घेऊन तुम्ही गाणं गा. 25 वेळा आलं तरी तुम्ही स्टार व्हाल. आणि तुमचं जे लेटेस्ट तुम्ही बनवलं फुटबॉल फिवर, हो. ते सुद्धा खूप हिट झालं. ते सुद्धा लोकांनी खूप पाहिलं आणि ते कमीत कमी त्यामध्ये कुठलं डबल मिनिंग नाहीये. ते खरंच लोकांना इन्स्पायर करणारं गाणं आहे. मी प्रयत्न केला. हे पहा, मी एक फुटबॉल लवर आहे आणि रिकी मार्टिनने गाणं गायलं होतं एकदा 4 वर्षापूर्वी. तर मी विचार केला, इंडियातून फुटबॉल इतकं मोठं, आपल्याला आता सध्या फुटबॉल टीम नाही आहे इंडियाची जी आपल्याला वर्ल्ड कपमध्ये, परंतु मी सगळ्या प्लेयर्सला आणि फुटबॉल लवर्सला इन्स्पायर केलं पाहिजे. तर त्यामुळे मी हे गाणं हे मी बनवलं. तर मी तुम्हा लोकांना ऐकवतो थोडंसं सर्वांना. फुटबॉल फिवर चालू आहे. हे ओले 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 फुटबॉल फीवर ओले ओले ओले. कम ऑन एवरीबॉडी. ओले 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 फुटबॉल फीवर ओले ओले ओले. फुटबॉल इज आवर लाइफ. फुटबॉल है जिंदगी. ब्राजील ब्राजील गोया जर्मन इटालिया इंग्लैंड अर्जेंटीना या फ्रांस. फुटबॉल से है रोमांस. ओले 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 इट्स फुटबॉल फीवर. ओले ओले ओले. थँक गॉड. मी एक गोष्ट सांगतो. थँक्यू थँक्यू. अँड ज्या कुठल्या फुटबॉल टीमचं मी नाव घेतलं होतं, दोन्ही कमीत कमी इटली आणि फ्रान्स आले होते फायनल्समध्ये. मी तर सपोर्टर आहे स्ट्रेट. मी ब्राझीलचा सपोर्टर आहे. खूप पण दुःख तुमची झालं. टीम तर मी जाणार हारली. होतो. आज मी जर्मनमध्येच राहणार होतो. सगळे तिकीट कॅन्सल केले. इतकं दुःख मला. मी ज्या दिवशी ब्राझील हरला, मी खूप दुःखी होतो. तर एनिवे, गाण्यांमध्ये ज्या 2 टीम आहेत, इटली आणि फ्रान्स आले होते. तर बघूयात 9 तारखेला कोण घेऊन जाणार.